विद्यार्थी मित्रांनो, 10 असे रस्ते मी सांगणार आहे, सोपे सोपे आहे की जे आपल्याला आता सेमिस्टर सुरुवात झाल्यापासून वापरायचे, जेणेकरून ज्याला टॉपर व्हायचंय, खूप चांगले मार्क मिळवायचे, CGPA 8च्या 9च्या पुढे न्यायचा आहे, त्यांनी हे मार्ग लगेच फॉलो करायला सुरुवात करा, जेणेकरून तो आरामात टॉप करू शकतो. सो आपण लिहिलं इथे डू दिस ॲट द बिगिनिंग ऑफ सेमिस्टर. सो सेमिस्टरच्या सुरुवातीपासून आपल्याला सुरू करायचंय. यस. सो आपण आता आपल्या मेन पॉइंट्सवर येऊया. कुठल्या कुठल्या गोष्टी फ्लो दिलाय मी, कुठल्याही कुठे नाही दिलं, तो फ्लो फॉलो करायचा. आता सुरुवातीला काय आपल्याला टार्गेट ठेवायचंय, CGPA किती ठेवायचा आहे तुम्ही ठेवा, तुला काय पॉसिबल आहे, तुझे बॅकलॉग किती वगैरे, किंवा यावेळी तुझी बुद्धी कशी त्यानुसार ठरव. कोणी ठेवलं समजा 8.5 ठेवलं, एखाद्याने 9.5 ठेवलं, एखाद्याने 10 ठेवला. सो पहिल्यांदा CGPA टार्गेट आपल्या हुशारीनुसार ठेवा. आपल्याला थोडीफार आपली बुद्धी चालते, मी 10चं टार्गेट ठेवेल असं नाही सांगणार. ज्याला त्याला माहिती आहे आपण कुठपर्यंत आहे, हळूहळू वाढेल. असं नाही की कोणी जो आता 5 वर येतो 10 वर नाही जाऊ शकत, जाईल, पण डायरेक्ट 10 वर नाही, पहिले 8 वर ये, मग 9 वर ये, 10 वर ये. क्लिअर? CGPA क्लिअर झालं. आता नंतर सिलेबस तुला समजून घ्यायचा या सेमिस्टरचा काय आहे. हा कसं समजून घेशील, मी ऑलरेडी युट्यूबवर मागे व्हिडिओ टाकले प्रत्येक ब्रांचचे, सेकंड इयर, थर्ड इयर. ओके. सो ते समजून घे, जेणेकरून तुला त्या व्हिडिओ बघून आयडिया येऊन जाईल, किंवा तू तुझ्या कुठल्या सिनियर मित्राला भेटू शकतो, त्याच्याकडून समजून घे कुठले सब्जेक्ट्स महत्वाचे आहे, ज्याच्यावर आपल्याला इंटरव्ह्यू क्वेश्चन येतात, ज्याच्यावर फायनल इयरला आपण कॅम्पस प्लेसमेंट जातो तेव्हा इंटरव्ह्यूवर क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर कुठले कोर सब्जेक्ट आहे, कुठले टफ सब्जेक्ट आहे ज्याच्यात मार्क कमी होता, कुठले सब्जेक्ट एकदम इझी आहे, कमी याच्यात जास्त मार्क पडू शकतो, हे सगळं समजून घे आणि मग कामाला लाग, की बस तुला आयडिया झाली की सिलेबस तुला क्लिअर झाला, आता कुठल्या सब्जेक्टला किती महत्व द्यायचंय, कसा अभ्यास करायचा तुला क्लिअर झालं. नंतर आता आपल्याला जमवायचंय स्टडी मटेरियल. स्टडी मटेरियल कुठे कुठे भेटेल? ऑब्विसली नोट्स असतात ज्या सिनियर्स कडून तुला भेटू शकतात, त्या नोट्सवर स्टार्ट करू शकतो. टेक्स्टबुक आहे तिथून स्टार्ट करू शकतो. युट्यूबचे काही चॅनल शोधून ठेवू शकतो, त्याच्यावर स्टार्ट करू शकतो. भरपूर साऱ्या वेबसाईटवर स्टडी मटेरियल असतात जे आपल्या युनिव्हर्सिटी रिलेटेड असतात, किंवा आपलं पर्पल हॅट ऍप्लिकेशन आहे ज्याच्यावर रेकॉर्डेड कोर्सेस आहेत. येस, असे कोर्सेसचे ऍप्लिकेशन तू शोधून घेऊ शकतो. पर्पल हॅटच नाही, कुठलेही वेगवेगळे तुला जे बेस्ट वाटतं ते ऍप्लिकेशन कोर्सेस अवेलेबल आहे. सो ते तू ऑप्शन घेऊन ठेवू शकतो की या सब्जेक्टसाठी मला ऍप्लिकेशन वापरायचे, या सब्जेक्टसाठी मला कोर्सेस घ्यायचे. ओके. सो डिपेंड्स ऑन यू. नेक्स्ट, स्टार्ट 1 hours पर सब्जेक्ट स्टडी नाव. आणि आता आपण एकदा मटेरियल भेटलं, काय काय केलं, आपल्याला टार्गेट ठरलं, सिलेबस कळाला, काय अवघड आहे काय सोपं आहे, आता मटेरियल पण जमवलं, आता तुला करायचं अभ्यासाला सुरुवात करायची. लगेच 1 तास, आता व्हिडिओ बघतोय, कॉलेज सुरू व्हायला अजून 15 दिवस आहे, वाट नको बघू, आजपासून सुरुवात करून टाक. यस. सो दररोज 1 तास एका सब्जेक्टला तरी आपल्याला द्यायचं, म्हणजे 5 तास डेली तुला स्टडी करायचंय. कारण टॉपर व्हायचंय तर 4-5 तास तर अभ्यास करावा लागेल, असंच थोडी होशील. यस, हे क्लिअर झालं. आता अभ्यास केल्यानंतर 1 तास अभ्यास केला, लगेच प्रश्नपत्रिका तिथे आणून ठेवायच्या. 3 पेपर समोर ठेव, 3 ते 4 पेपर. त्या 1 तास जो टॉपिक शिकला त्याच्यावर प्रश्नपत्रिकेमध्ये मागच्या 4 पेपरमध्ये कशा टाईपचे प्रश्न आले. भले सेकंड इयरच्या पोरांचा पॅटर्न चेंज झाला, 24 पॅटर्न, त्यांनी 19 पॅटर्नचे जरी पेपर रेफर केले तरी चालेल, कारण सिलेबस तोच आहे, काही जास्त चेंज झालेलं नाही. ओके. सो पुन्हा तुझ्या डोक्यात येईल सिलेबस नवीन आहे हे ते, असं काही नाही, तो सिलेबस सेमच आहे, 80% 90% सेम आहे, ते रेफर केलं तरी चालेल. हे आलं, जेणेकरून स्टडी क्वेश्चन पेपर सायमल्टेनियस जातील. आणि आता प्रत्येक वेळी काय करायचं, सर वर्गात जे शिकवणार आहे ना, सरांच्या पुढे राहायचं, ते आधी वाचून जायचं, ते आधी वाचून जा, किंवा त्याचे व्हिडिओज लेक्चर्स बघून जा. म्हणजे जे सर शिकवणार आहे ते आधी तू जर करून गेला तर काय होईल, ऑलरेडी तू केलंय, तुला 30-40% ते समजलंय. सर वर्गात शिकवतील, अजून 40% वाढ झाली, 80% झालं. आणि घरी आल्या आल्या पहिला तोच टॉपिक या आपल्या स्टडीमध्ये घेऊन घ्यायचा, जेणेकरून काय होणार, तो राहिलेला 20% कव्हर होऊन 40-40-20 100% टॉपिक तुझ्या डोक्यात फिट होऊन जाईल. आणि विचार कर तू किती फास्ट होशील, किती सगळ्या पोरांच्या पुढे जाशील ना. ऑब्विसली पोरं काय करतात, कॉलेजमध्ये शिकवल्यानंतर मग स्टार्ट करतील, मग त्यांनी काय होईल, जो पहिला 40% स्वतः स्टडीचा आहे तो त्यांचा कमी होऊन जातो. सो तू त्या 40% त्यांच्या पुढे राहशील, हा बेनिफिट आहे. कळालं? हे बेस्ट वे आहे, हे फॉलो करत जायचे. आणि आत्तापासून कर. कॉलेजमध्ये सर शिकवतील तेव्हा तू उलटे तुझे तेवढपर्यंत अजून 15 दिवस 2-2 युनिट करून ठेव, मग जेणेकरून सर शिकवतील ना त्याच्या आधी तू सरांच्या आधी वर्गात आन्सर देतील. हा तुझा बेस्ट वे राहील. आणि जो कॉन्फिडन्स जागृत होईल, सगळे मुलं तुझ्याकडे बघतील, तुला भारी वाटायला लागले, एकदा भारी वाटायला लागलं आपण आपोआप हुशार व्हायला लागतो, कॉन्फिडन्स वाढत जातो. या वेने गेला, हा वे फॉलो केला तर तू नक्की टॉपर होशील. तो आत्तापासून ऍट द बिगिनिंग ऑफ सेमिस्टर तुला सुरुवात करायची. हा वे एंडला करून उपयोग नाही, आत्ता सुरुवात कर. हे झाले तुझ्याकडचे वे.
आता काही काम चलाऊ वे जे राजकारणाचे वे ते पण आपल्याला अप्लाय करायचे. एक काय स्टुडंट प्रोफेसर रिलेशनशिप म्हणजे काय, आता शिक्षकांशी पण ओळखी करायला सुरुवात करायचं. कोणी म्हटलं हा चाटुगिरी करतो, चाटणारा आहे वगैरे असं म्हणतो ना आपण, असं काही नसतं. ते मूर्ख लोकांच्या संगती असतात, ते सोडून द्यायचं. आपल्याला पुढे जायचं तर आपल्याला ओळखी करावं लागेल. त्या ओळखीला कोणी जर चाटुगिरीचा शब्द वापरला आपण सोडून द्यायचं. कारण कॉलेजमध्ये हा वापरता म्हणून मी स्पष्ट सांगतोय, कारण मी जे पण गोष्टी सांगतो त्या तुझ्या लेवलला येऊन सांगतो. यस. सो कोणी काही म्हणेल, आपण शिक्षकांशी ओळखी करायला सुरुवात करायचं. कुठले चांगले शिक्षक आहे त्यांना भेटत जायचं, त्यांना क्वेश्चन विचारायचे, कशा रिलेटेड, तुझ्या करिअरच्या रिलेटेड विचार, तुझ्या सब्जेक्टचे रिलेटेड, त्या सब्जेक्टच्या टीचरला सब्जेक्ट रिलेटेड विचारायचं, जेणेकरून आपलं इम्प्रेशन त्यांच्या पुढे पडतं. आणि त्या 60 पोरांमध्ये सगळ्यांचं नाव लक्षात ठेवणं सरांना पॉसिबल नाहीये, पण जो वर्गात फटाफट आन्सर देतो, बरोबर, मग सांगितलं ना, जो वर्गात आधी वाचून जातो म्हणजे तो आन्सर देणार, सरांना तो मुलगा लक्षात राहतो. करेक्ट. त्याच्यानंतर सरांना भेटत जायचं, त्यांना विचारत जायचं, गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून करायचं, कॉन्टॅक्ट बनवून ठेवायचं. आणि 2 फायदे. एक, टीचरच्या लक्षात राहिला की तुला जे ओरल प्रॅक्टिकल असणार आहे, ओरल आणि प्रॅक्टिकल, त्याला तुला फायदा होणारच. आणि ओरल प्रॅक्टिकल असे का तिथे 50 पैकी तुम्हाला 40-42 मार्क आरामात पडतात. थेरीमध्ये 100 मार्काचा पेपर लिहून पण 60 पडत नाही, पण ओरल प्रॅक्टिकलला पडतात. त्याच्यामुळे काय होतं, आपला जो सीजीपीए टार्गेट आहे ना, तो थेरीतून कव्हर करणं अवघड जातं, पण ओरल प्रॅक्टिकल टर्म वर्क मधनं कव्हर करणं एकदम सोपं जातं. त्यामुळे टीचरशी ओळखी करून ठेवायच्याच. कळालं? हे इनडायरेक्ट राजकारणाची वे सांगतो, हे स्ट्रेट फॉरवर्ड वे आहे. हे आपल्याला इनडायरेक्टली हुशार बनणारे, हुशार माणसाचे वे ना, ते पण आपल्याला फॉलो करायचे. ऍक्टिव्ह फ्रेंड शोधून ठेवायचे. म्हणजे काय, असे काही मित्र तुला भेटतील जे अभ्यासू असतात, अभ्यासाकडेच त्यांचं लक्ष असतं. काही ग्रुप असतात 2-5 मुलांचे मुलींचे जे अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करतात, टाइमपास करत नाही. अशा मित्र मैत्रिणी शोधून ठेव, त्या ग्रुपला जॉईन हो, जेणेकरून तुला पण ती सवय लागेल. कारण याने कधी पण त्या लोकांची जर अभ्यासाची चर्चा होत असेल तर ऑब्व्हियसली त्या वातावरणात आपण राहिलो तर आपण पण अभ्यासाला लागतो, पुश होतो. सो असे फ्रेंड्स आता शोधून ठेव. टंगळ मंगळ करणारे वगैरे ते आता बाजूला ठेवायचे, ते तेवढ्या पुरते तेवढे. ओके. बाकी जे अभ्यासू आहे त्यांच्या टच मध्ये राहायचं तसे शोधून ठेव, त्यांच्याशी मैत्री कर. आणि सपोर्ट सिस्टीम, समजा हे सगळं करतोच आहे, पण काही विषय असे तुला वाटतंय का जे सोपे आहे आणि त्याच्यात 100 पैकी 90 मार्क मिळू शकतात, किंवा काही विषय अवघड आहे की जे खूप अवघड आहे ज्याच्यामध्ये 100 पैकी 60 पण पडणार नाही किंवा बॅकलॉग लागू शकतो. तर असे दोन्ही प्रकारच्या विषयांसाठी तू चांगले क्लासेसचा ऑप्शन घेऊ शकतो. तुझ्या एरियात जे चांगले क्लासेस आहे तो ऑप्शन घेऊन घे. तुला पर्पल हॅट जॉईन करायचं तर नगर नाशिक मध्ये पर्पल हॅट आपला हा बेस्ट ऑप्शन आहे, आम्हालाही जॉईन करू शकतो. नंबर आहेच खाली. किंवा रेकॉर्डेड कोर्सेस तू घेऊ शकतो, जसे तुला जे बेस्ट कोर्सेस सबस्क्रिप्शन वाटतात, भरपूर सारे प्लॅटफॉर्म आहे ते वापरू शकतो. किंवा पर्पल हॅटचा प्लॅटफॉर्म वापरायचा तर आपल्या ऑलरेडी ऍप्लिकेशनची लिंक मी दिली ज्याच्यावर रेकॉर्डेड कोर्सेस आहे प्रत्येक विषयाची, ज्याच्यात सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन, व्हिडिओज, नोट सगळं आम्ही देतो. सो जो कोर्स घेतो त्याला आम्ही पुस्तक वापरायला लावत नाही, कॉलेजमध्ये समजलं नाही किंवा कॉलेजलाही जायला लावत नाही. जेवढं दिलं तेवढंच कर, कारण त्यात सगळं मटेरियल आहे. तेवढं केलं तर डायरेक्ट टॉपर होतो मुलगा, 80-90 मार्क पडतात. सो तुला जो सोपा वे वाटेल तू तो घेऊ शकतो, हा कंपल्सरी नाहीये. हे वे करताना तुला वाटतं 2च प्रकारासाठी, एखादा विषय ज्याच्यात अभ्यास करून 70-80 मार्क येतात पण 90च्या वरती जायचंय, तो स्कोरिंग विषय, त्याने सीजीपीए वाढणार आहे, तेव्हा तू क्लास किंवा कोर्सेस ऑप्शन घेऊ शकतो. किंवा दुसरा विषय जो तुला वाटतंय की ज्याच्यात ड्रॉप पडू शकतो, बॅकलॉग लागू शकतो किंवा स्कोर खूप कमी येतो, अवघड विषय, त्याच्याने माझं सीजीपीए डाऊन नको व्हायला, मग त्यासाठी तू हा मार्ग वापरू शकतो. क्लिअर? आता राहिला लास्ट. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं, हे सुरुवातीला 9 दिवस जशी एखादी नवी गाडी घेतली आपण सगळीकडे फिरायला घेऊन जातो, हे ते भारी भारी वाटतं, नंतर ते कॉमन होऊन जातं, तसं नको व्हायला. हे कन्सिस्टंट व्हायला पाहिजे, सतत व्हायला पाहिजे. पूर्ण 6 महिने सेमिस्टरभर, डिसेंबर पर्यंत, नोव्हेंबर पर्यंत तुला हे कंटिन्यू ठेवायचं आहे. म्हणून ही कन्सिस्टन्सी या लास्ट पॉईंट खूप महत्वाचा आहे. सो मित्रांनो, हे 10 मार्ग आहे, तू व्हिडिओ पॉज करून लिहून घे आणि ह्या वेळी तू सुरुवात कर. मी 100% गॅरंटी देतो, रोज तुला बेस्ट ऑफ बेस्ट रात्री 9-9:30 व्हिडिओ भेटतात की ज्याच्यावर तुझे इंजिनिअरिंग मध्ये बेस्ट तुझं करिअर घडवण्यासाठी, बेस्ट इंजिनिअरिंग करण्यासाठी, इंजिनिअरिंग सोपी करण्यासाठी, तुला मदत करण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी डेली आम्ही व्हिडिओ देतोय, जेणेकरून डेली पुश करतोय. हजारो मुलं फॉलो करताय, तू नक्की सबस्क्राईब कर. आणि हे सोपे वे आहे, हे लिहून घे, फॉलो करायला लाग. बघ, मला गॅरंटी तू आम्हाला थँक्स म्हणशील, सर तुमच्यामुळे टॉपर झालो, कारण हजारो टॉपर आम्ही तयार केले. सो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, डाऊट असतील तर, आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.